श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि 13 ऑगस्टपासून आणि 17 ऑगस्टला आहे आपला पहिला सोमवार आणि त्याच दिवशी आलेला आहे आपला नागपंचमी हा सण आलेला आहे. त्याच्यामुळं दोन्ही एकत्र आलेले आहे, त्यामुळं हा दुर्मिळ योग आलेला आहे. बघा, या दुर्मिळ योगाचा आपण लाभ घ्यायचा आहे. या दिवशी बघा, नागपंचमीला आपण नागदेवतेची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. बघा, भगवान श्री शंकराच्या गळ्यात सुद्धा नाग असतो आणि भगवान श्री विष्णू सुद्धा शेषावर झोपलेले असतात. बघा, त्यांचं आसनच नागाचं आहे. त्याच्यामुळे नागाची पूजा करणे खूप नागपंचमीला महत्त्वाचे असते. बघा, याच्यासाठी आपण बघा घरात चांदीची नागाची ही असेल तर, म्हणजे काय म्हणतात त्याला, चांदीच्या नागाची फळी असेल तर त्याची पूजा करावी. किंवा आपण मातीचा, आता सध्या बाजारात मातीचे नागोबाच्या मूर्ती मिळतात, त्याची पूजा केली तर चालते. किंवा आसपास एखादं वारुळ असेल, वारुळाला पण आहे ना गेलं तरी चालतं. पण म्हणजे वारुळाला जाऊन आपण पूजा केली तरी सुद्धा चालते. किंवा एखाद्या मंदिरात नागाची म्हणजे नागाच्या फळीची असं मूर्ती आहे, तिथं सुद्धा जाऊन आपण पूजा करू शकतो. बघा, तर ही पूजा कशी करायची, काय करायची, चला तर बघूया. आता प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या परंपरा आलेल्या आहेत. काही जण आता नागपंचमीच्या दिवशी वारुळाला जातात, काही घरच्या घरी करतात, किंवा काही भिंतीवर चित्र काढून करतात काही जण. किंवा काही जण असं म्हणजे मातीच्या मूर्ती आणून करतात. ज्याची त्याची परंपरा आहे ते त्यांनी करायचं आहे. बघा, आणि या दिवशी बघा दूध, लाह्या आणि फुलं, अगरबत्ती लावून आपल्याला पूजा करायची असते. बघा, आणि या दिवशी आता सोमवार पण या दिवशी आलेला आहे. त्याच्यामुळं आपण आहे ना सोमवारची पूजा पण आपण म्हणजे प्रदोष काळातच करायची आहे. आणि त्याच्या म्हणजे रविवारी आपल्याला भावाचा उपवास करायचा आहे. बघा, म्हणजे किती 16 तारखेला आपल्याला भावाचा उपवास करायचा आहे आणि 17 तारखेला पण आपल्याला उपवास धरायचा आहे. कारण की श्रावणी सोमवार आहे, तो संध्याकाळी सोडायचा असतो. बघा, श्रावणी सोमवार. त्याच्यामुळं आपल्याला रविवारचा भावाचा उपवास आणि सोमवारचा उपवास हा रात्री सोडायचा आहे. त्याच्यामुळं आता आपण आज सोमवार असल्यामुळे महादेवाची पूजा पण आपल्याला करायची असते. त्यामुळं प्रदोष काळात आपण दोन्ही पूजा करू शकतो. किंवा तुम्ही सकाळी नागदेवतेची पूजा करू शकता आणि संध्याकाळी आपण प्रदोष काळात महादेवाची पूजा करून आपल्याला ही सोमवार संपन्न करू शकता. तर या दुर्मिळ योग बघा 14 वर्षांनंतर आलेला आहे हा योग. आणि या योगावर आपण 2 उपाय करायचे आहेत, म्हणजे ज्याने आपल्याला कुंडलीतील राहू दोष आणि केतू दोष हे आपल्याला कमी होतील किंवा त्याची तीव्रता कमी होईल. आता बघा, काहींच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असतो आणि ब्राह्मण लोक सांगत असतात की याची पूजा केलीच पाहिजे किंवा याची शांती केलीच पाहिजे. त्या शांतीसाठी 5-10 हजार रुपये असे म्हणजे त्यांचं ठरलेलं असतं. मग आता आपण एवढे पैसे घालण्यापेक्षा आपण एक छोटासा या दुर्मिळ योगावर आपण नाही ना एक छोटासा उपाय करूया. त्याच्यानं आपल्या कुंडलीतील दोष हे कमी होतील आणि म्हणजे कमी होण्यास, त्याची तीव्रता कमी होण्यास मदत होईल आणि आपलं जीवन सुफल होईल. आता याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, आपण नागदेवतेला म्हणजे नागदेवतेच्या मूर्तीला आपण कच्चं दूध वाहू शकतो. लाह्या वाहण्याची आज पद्धत आहे. धूप दिवा ते लावायचं आहे. पण याचबरोबर आपल्याला हे एक उपाय करायचे आहेत. बघा, आपल्याला आहे ना चांदीची नागनागिन आपल्याला पूजा ते करायची आहे. आणि महादेवाच्या मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडीवर आपण नागनागिनचा जोडा आपल्याला व्हायचा आहे. आणि हा जोडा वाहिल्यानंतर आपल्याला पत्रिकेतील पूजा ते करून पत्रिकेतील आपल्याला म्हणजे कालसर्पदोष कमी होऊ शकतो. बघा, या दिवशी असं जर केलं तर सतत आपल्याला ओम नमः शिवाय तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. किंवा नंतर आपल्याला
महामृत्युंजय मंत्र म्हणू शकता तुम्ही. हा कुठलाही एक मंत्र म्हणायचा आहे आणि दिवसभर आपल्याला हाच मंत्र म्हणायचा आहे. ओम नमः शिवाय म्हणत असाल तर ओम नमः शिवाय म्हणायचं आहे, किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत असाल तर महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे. याच्याने आपल्यातील या दोषाची तीव्रता कमी होण्यास मदत होते. आणि म्हणजे प्रदोष काळात आपण आहे ना ते आपल्याला जशी सोमवारची आपण पूजा करतो तशी करायची आहे. म्हणजे महादेवाची पिंडीला अक्षदा वाहून जल पाणी आणि पंचामृत वाहून फुलं धूप आरती बिरती सगळं करून आपल्याला शिवलीला अमृताच्या 11वा अध्यायाचे पठण करायचे आणि ही पूजा संपन्न करायची आहे बघा. आणि आता दुसरा एक उपाय आहे बघा. आपल्याला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्या तांब्याभर पाण्यात आपल्याला कच्चं दूध मिक्स करायचं आहे. शक्यतो गाईचं दूध असेल तर चांगलंच आहे बघा. शक्यतो गाईचं दूध घ्या आणि गाईचं तूप घेतलं तरी चालेल बघा. पाणी, एका तांब्यामध्ये पाणी, गाईचं दूध, गाईचं तूप आणि साखर या सर्व काही वस्तू आपल्याला एकत्र करायच्या आहेत. गाईचं असेल तरच वापरा, नाहीतर नाही वापरू नका. गाईचंच पाहिजे. दूध, तूप आणि साखर काय आपल्याला घरात येते, पण तुम्ही अरेंजमेंट करायची आहे बघा गाईच्या तुपाची आणि गाईच्या दुधाची. हे सर्व घेऊन आपल्याला महादेवाच्या पिंडीवर आधी प्रथम आपल्याला मंदिरात जायचं, किंवा घरच्या घरीच केलं तरी चालते. आपल्याला घरच्या घरी नागाची फळी पाहिजे पण आपल्या घरात. तसंच जसं आता प्रत्येक मंदिरात बघा आता श्रावण महिना सुरू झालेला असतो, त्याच्यामुळं महादेवाच्या पिंडीवर किंवा पिंडीच्या शेजारी आपल्याला नागदेवतेची मूर्ती म्हणा, किंवा पितळेची मूर्ती, किंवा म्हणजे तांब्याची मूर्ती, अशा मूर्त्या ठेवलेल्या असतात. त्याच्यामुळं तिथं जाऊन आपल्याला पूजा करायची आहे. पहिल्यांदा हे पाणी आपल्याला महादेवाच्या पिंडीवर व्हायचं आहे. नंतर आपल्याला नागदेवतेच्या डोक्यावर व्हायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या कुंडलीतील कालसर्पदोष हा तुम्ही त्याची तीव्रता कमी करा आणि माझं जीवन सुफल संपन्न करा. तसेच आपल्याला महादेवाला पण प्रार्थना करायची आहे बघा. हे 2 उपाय केले तर तुम्ही तुमच्या कुंडलीतील कालसर्पदोषाची तीव्रता ही खूप कमी होत जाईल बघा. आणि या नागपंचमीच्या दिवशी कुठली कामं करू नये बघा. या आता सगळ्या शेतकऱ्यांना माहितीच असते की म्हणजे शेतामध्ये नांगरणी, खुरपणी किंवा कुळवणी असं करू नये बघा. जेणेकरून आपल्या हातून कुठल्या तरी जीवजंतूचा म्हणजे मातीखाली जीवजंतू असतातच, त्याचा जीव आपल्या हातून जाऊ नये किंवा आपल्या हातून काय हानी होऊ नये, त्याच्यासाठी ही कामं करू नये. आणि घरात पण बघा लोखंडाचा तवा वापरायचा नाही आणि हा तवा पण वापरायचा नाही. नागपंचमीच्या दिवशी बघा फक्त उकडलेल्या अन्नाचे ग्रहण करावे बघा. कारण की म्हणजे तवा ते ठेवायचा नसतो लोखंडाचा, आणि लोखंडाच्या सुरीने किंवा विळीने कुठल्या भाज्या काहीच चिरायच्या नसतात बघा. याच्याने खूप मोठा दोष लागत असतो. त्याच्यामुळं तुम्ही हे म्हणजे चुका तुम्ही टाळू शकता बघा नागपंचमीच्या दिवशी करायच्या. आता या दिवशी काही ठिकाणी आहे ना पुरणाच्या पोळ्या केल्या जातात, पण काही ठिकाणी आता आमच्यात तर आहे ना पुरण घालतात पण ते उकडत नाहीत, म्हणजे पुरणाच्या पोळ्या करत नाहीत बघा. म्हणजे तवा ठेवत नाहीत, ते पूर्ण छोटे असे नैवेद्य केल्यासारखं करतात आणि त्याचं असं आपण करंजी कसं करतो तसं फोल्ड करून आतमध्ये पुरण भरून ते वाफवले जातात बघा. त्याला कानवले म्हणतात. आणि या कानवल्याचाच आज म्हणजे नागपंचमीच्या दिवशी नैवेद्य म्हणून नागोबाला दाखवला जातो. दूध, लाह्या असं हे पण प्रसाद म्हणून दाखवलं जातं. आणि याचबरोबर बघा एक आपल्याला पिवळा म्हणजे पांढरा धागा असतो, त्याला हळदीने पिवळा करतात ते धागा, आणि जिथं वारूळ किंवा मंदिर असेल ना तिथं ठेवला जातो. म्हणजे भावाच्या उपवासाच्या दिवशी जाऊन तो ठेवला जातो आणि नागपंचमीच्या दिवशी तो आपल्या हातात बांधला जातो. रक्षण करण्यासाठी हा धागा बांधला जातो. नागदेवतेला एक प्रकारचे आपण भाऊ मानलेलं असतं, त्याच्यामुळं भाऊ बहिणीचं रक्षण करण्यासाठी हा धागा आपल्या हातात बांधला जातो बघा. त्याच्यामुळे या सर्व उपाय आणि या चुका तुम्ही करू नका आणि अशा प्रकारे साजरी करा नागपंचमी.
आणि श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारच्या दिवशी आपण एकदम छान शांत मनाने उत्साहाने उत्साहाने पूजा करायची आहे बघा. हे 2 उपाय छोटेसे करा. पहिला उपाय जर खूप तुम्हाला खर्चिक वाटत असेल ना, तर दुसरा उपाय बघा एकदम बिना खर्चाचा आहे आणि हा एका वर्षातून करायला काहीच हरकत नाही आपल्याला बघा. आणि खूप म्हणजे प्रभावी आहे हा उपाय. आणि मग त्या या दुर्मिळ योगावर हा उपाय करायला आपल्याला काहीच म्हणजे हरकत नाही. 1 रुपया पण लागत नाही. फक्त लागती ती आपली श्रद्धा आणि करायचं हे. त्याच्यामुळं आपलं जीवन जर सुफल व्हायचं असेल तर हे उपाय आपल्याला करायला काहीच हरकत नाही. चला तर मग आपल्याला चांगल्या उत्साहाने आणि अंतःकरणाने ही पूजा आणि आपली नागपंचमी साजरी करूया. नागपंचमीच्या आणि पहिल्या श्रावण सोमवाराच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.